तर ह्या मिरचीचं कधी तुम्ही चटणी ठेचा कधी केलात का? तर चला तर मग माझा एक प्रमाण दाखवते. ही अर्धा किलो मिरचीसाठी अद्रक सुद्धा 125 ग्राम घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा 125 ग्राम घेतलेला आहे. मिरच्या आहेत अर्धा किलो, अजून सांगते तुम्हाला. आणि 4 लिंबू. तर ह्या लिंबामुळे आहे ना ही खराब बी होत नाही. कट करून घेते मिरची अशा प्रकारे मी कट करून घेते. आणि लसूण तर सोललेला आहे. अद्रक वरची साल काढून घेते. बिया काढायची असेल तर बिया काढा, जर नाही काढायच्या नसेल तर तसंच ठेवून द्या. चटणी खूप छान होते, एकदा करूनच पहा तुम्ही. लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूण अद्रकचे सुद्धा असे लांब लांब तुकडे करून घेतले आहेत. अद्रक लसूणचं पेस्ट तयार करून घेऊया. तर पेस्ट तयार झालेला आहे अद्रक लसूणचं. आता काढून घेते. आता मिरची वाटून घेऊया. थोडंसं मीठ घालून वाटून घेऊया. परत वापस फोडणीमध्ये आपल्याला घालावं लागणार आहे मीठ. तर हे बघा असं पेस्ट आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला शिजून घेऊया. त्याला तेल जरा जास्त लागतं. तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात घालूया आपण अद्रक लसणाचं पेस्ट वाटून घेतलेलं. जास्त परतायचं नाही, थोडंसं परतून घेऊया. ह्यात घालूया आता ही मिरची वाटून घेतलेली. आता ह्याला मिरची घालून घेतलंय. आता ह्याला सगळ्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये पराठे वगैरे केल्यावर खायला छान लागते. सँडविचला सुद्धा हे मसाला वापरू शकता. वडापाव वगैरे शेजवान चटणीची जरूरत पडती त्या ठिकाणी आपण हे लावू शकतो, वापरू शकतो. मीठ थोडंच घातलेलं आहे. आता अजून 1 चमचाभर घालून घेऊया आणि याला अजून थोडंसं शिजून घेऊया. चांगलं तेल सुटायला पाहिजे असं शिजून घेऊया. हे बघा साईडनं असं तेल सुटलंय. तेल किती छान सुटलेलं आहे. 3 लिंबाचं रस घालूया. 3 लिंबू घेतल्यात. जास्त तिखट खात असाल तर तुम्ही लिंबू नाही घातलं तरी चालतं, पण तरी सुद्धा आहे ना चांगलं टिकावं. 1 2 4 महिने 6 महिने वर्षभर टिकावं म्हणून माझी मिरची जरा कम आहे. कम असल्यामुळं मी 3 लिंबाचा रस घातलेला आहे. अगर तुम्हाला जर जास्त वर्षभर टिकवायचं आहे, मिरची जादा आणलेली असेल तर तुम्ही कम से कम 20-25 लिंबाचा रस तरी घालायलाच पाहिजे. आता ह्याला अजून 1-2 मिनिटं शिजूया. आता ही चटणी तयार आहे आपली. तर याला थंड करून मग काचेच्या बरणीत भरूया. तर हा बघा चटणी थंड झालेली आहे. कलर किती छान आहे, तसंच्या तसं कलर आहे. तर चला तर मग मी आता ह्याला डब्यात भरून घेते.